वरून आम्ही आलो मुंबई CST वरून आम्ही ट्रेनमधून आलो वडाळ्याला आम्ही चेंज केली म्हणून आता म्हणून आम्ही पुढे जाऊ पुढे सरकत आम्ही आमच्या नवी मुंबईकडे निघून जाणार। अच्छा आम्ही नवी मुंबईचे रहिवासी आहोत। अच्छा पण आम्ही त्या मोनोरेलमध्ये बसलो तिकीट घेतली सर्व तिथं पण एवढी गर्दी खूप गर्दी तर पहिल्या ट्रेन जी आता ती जे थोडी कलंडलेली आहे ना त्या ट्रेनमध्ये मी स्वतः होतो त्या ट्रेनमध्ये मला घेतलं नाही त्याच्या सिक्युरिटीने मला बाहेर काढलं बोले नाही तुम्ही जाऊ नाही शकत दरवाजा बंद होत नाही आहे दरवाजा बंद होत नाही आहे म्हणून मला बाहेर काढलं मग मी दुसऱ्या ट्रेनमध्ये आलो। बरं तुम्ही कुठून प्रवास करता? मोनोमध्ये कुठून प्रवास करत होतात? कुठे? मोनोमध्ये मी पहिल्यांदा आली आहे। सेंट्रल लाईन बंद होती त्यामुळे आम्ही मोनोमध्ये आलो की आम्ही लवकर जाऊ मोनोने पण मोनोचा आता थ्रिलिंग एक्सपिरियन्स आम्हाला आलाय। किती वेळ अडकला होता? 2 तास आम्ही तसंच होतो काही आम्हाला फॅन पण नाही AC पण नाही। से फंसे हुए हैं, किसी को खबर तक नहीं, हम लोग चिल्ला रहे हैं। एक टीम को पता ही नहीं था। हम लोग डिजास्टर मैनेजमेंट को फोन किया तब जाके फायर ब्रिगेड आया। डिजास्टर मैनेजमेंट को पैसेंजर्स लोग ने फोन किया। बहुत सारा ये 2 ट्रेन से कैसे क्या होने वाला है मुझे नहीं पता। सफोकेशन होने लगा है। अरे ये तो मोनोरेल है थोड़ी ना ये ट्रेन है। पूरा पैक्ड। मेरा नाम शर्बानी है। बनानी बनानी हम और नहीं बोल सकते देखिए प्लीज प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत आणि ही जी व्यवस्था चालवणारे अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आपण ऐकलेलं आहे। त्यांनी सांगितलं की हे जे काही घडलं त्याला ओव्हर क्राउडिंग डिस्ट्रीब्यूट आपापल्या रस्त्याने जायचं सध्या तरी मॅनेजमेंट चांगलं केलेलं आहे पोलिसांनी थोडा सपोर्ट केलेला आहे प्रवाशांनी केलेला आहे बघू का कसं आहे। धन्यवाद। तर आपण ही सगळी मंडळी बघतो जे मोनोरेलवर प्रवास करताना अडकलेली होती आणि त्यांना आता बाहेर सुखरूप काढण्यात आलं आणि वैद्यकीय काही लोकांच्या चाचण्या केल्या जातात तर काही लोकांना जिथे हवं तिथे सोडलं जात आहे। तर काही प्रवासी मात्र गुदमरलेल्या अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आल्याचं आपल्यापर्यंत माहिती पोहोचती आहे। त्यांची संख्या नेमकी किती आहे माहीत नाही कदाचित काही महिला आणि ज्येष्ठ नागरिक असू शकतात तरुण हे तसेच बाहेर आले पण अतिशय कसोटीचा हा काळ होता। आज दिवसच खरं तर मुंबईकरांसाठी कसोटीचा दिवस गेला। मुंबईमध्ये घराच्या बाहेर पडलेल्या माणसाला आज विचारा कि आज त्याने काय हाल सहन केलेत ह्या राजकीय नेत्यांचे तो थैंक यू। तर देखा जाए तो यही सभी जो है कहने कट आता निवडणुकीला सगळे येतील मतं मागतील आम्ही ह्याव केलं त्याव केलं सगळं सांगतील पण दरवर्षी मुंबईकरांना ज्या मरण यातना सहन कराव्या लागतात त्यातून त्याची सुटका नाहीये हे पुन्हा पुन्हा दरवर्षी येतं आणि मुंबईकरांचं स्पिरिट या सगळ्याचा गवगवा केला जातो। त्याच्या भक्ती पार्कपर्यंत आम्ही आलो आणि त्याच्यात थोडं पुढे काय ते अचानक अटकला होते तिथे अटकून राहिले बसले आणि लोक आतमध्ये ओरडा लागले तुम्ही त्या साईडला व्हा त्या साईडला व्हा मग आम्ही त्या साईडला व्हायचा पूर्ण प्रयत्न होतो लेकिन काही प्रयत्न होत नव्हता बोललो पुन्हा ट्रेन पुन्हा सरकवत होतं आमच्या पुन्हा झालेलं होतं सर्व। किती वेळ चालला? किती वेळ तुम्ही आतमध्ये होता? पूर्ण कमीत कमी एक दीड आतमध्ये एसी वगैरे पण बंद झालं सर्व AC बंद लाईट बंद सर्व बंद हवा बिवा काय नाही सर्व घामान पूर्ण झालं। सर या बसमध्येच जाऊया आपण प्रवास करावा अशा प्रकारचा हा त्यांचा 2 तासाचा प्रवास होता आणि हा प्रवास खरं तर या मोनोरेलच्या बद्दलचा अनुभव काही नवा नाहीये। 2014 पासून ही मोनोरेल जेव्हा प्रवाशांच्या सेवेत आली तेव्हापासून या मोनोरेलनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही रडकथा कायमची आहे आणि कधी तांत्रिक बिघाड आहे कधी फेल्युअर आहे अनेक कारणं आहेत खरं तर याचे पण त्या कारणांच्या बद्दल फारशी चर्चा होत नाही। आज मात्र गर्दी वाढली याच्याबद्दलची सगळं खापर त्या गर्दीवर फोडलं गेलं पण गर्दी का वाढली तुमच्या लोकल आज फेल गेल्या रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं की या पावसाळ्यामध्ये रेल्वे लोकल बंद पडणार नाही। आज कोण विचारणार आहे
की रेल्वे का बंद पडल्या. एवढा पाऊस पडला नाही की लगेच मुंबईमध्ये लोकल सेवा ठप्प होते, मुंबई ठप्प होते. मुंबईकरांचं स्पिरिट, मुंबईकर लगभग पौन घंटा ज़्यादा हो गया, 1 घंटा के करीब. बहुत सांस का. थैंक यू सर. सांस लेने का प्रॉब्लम ज़्यादा हो गया था. त्यांचा जीव वाचवलाय त्याच्याबद्दल. आणि पण प्रश्न त्या वाचवणाऱ्यांबद्दल नाहीये. ते बिचारे या अशा अतिशय संकटाच्या काळात सुद्धा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवतात. त्यांना सलाम आहे. त्या सगळ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम आहे, सगळ्यांना सलाम आहे. पण इथल्या व्यवस्थेचं काय, याला जबाबदार कोण? आम्ही नवी मुंबईचे रहिवासी आहोत. पण आम्ही त्या मोनोरेलमध्ये बसलो, तिकीट घेतली सर्व. तिथं पण एवढी गर्दी, खूप गर्दी. तर पहिल्या ट्रेन जी येतात ती जे थोडी कलंडलेली आहे ना, त्या ट्रेनमध्ये मी स्वतः होतो. त्या ट्रेनमध्ये मला घेतलं नाही. त्याच्या सिक्युरिटीने मला बाहेर काढलं. बोले नाही तुम्ही जाऊ नाही शकत, दरवाजा बंद होत नाही आहे, दरवाजा बंद होत नाही आहे म्हणून मला बाहेर काढलं. मग मी दुसऱ्या ट्रेनमध्ये आलो. तुम्ही कुठून प्रवास करता? कुठून प्रवास करता? कृष्णा आवटे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत काही मुंबईकर आहेत जे आज खरं तर या सगळ्या अग्निदिव्यातून बाहेर पडत त्यांनी हा प्रवास केलेला आहे. आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. या मुंबईकरांच्या स्पिरिटला मुंबईकर यांना ह्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची विचारपूस केली जाते किंवा त्यांना काही दुखापत आणि अगदी पाहायला गेलं तर आतमध्ये जो आहे तो श्वसनाचा त्रास होता, तर त्यांना देखील जे आहे ह्या हॉलमध्ये आणणं. काय सांगाल, कुठून तुम्ही प्रवास करत होता आणि आतमध्ये काय घडलं नक्की? क्या हो गया, कैसे कहाँ से कहाँ तुम ट्रैवल करे थे, क्या हुआ? उडाला से चढ़े थे, चैम्बूर जाना था. पर देखा जाए तो अभी अंदर को जब तुम्हें कब पता चला कि ये मोनोरेल जो है तो वो अटक गई है? वो आधे घंटे बाद पता चला ऐसे क्रॉस हो गई. क्रॉस होने के बाद नक्कीच आपण पाहू शकतो अगदी सर्वच जे आहे ते सगळीकडेच भीतीचं एकंदरीत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. महानगरपालिकेकडून आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून जे आहे त्यांना या हॉलमध्ये बसवण्यात येतं आणि त्यांची विचारपूस केली जाते, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाते, त्यांना श्वसनाचा त्रास होतो का याची देखील जी आहे ती माहिती महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच जण जे आहे अगदी सर्वीकडे जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. याच ठिकाणी जे आहे अनेकांना रेस्क्यू करण्यात आले, त्यांना या ठिकाणी जे आहे ते बसवण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडून त्यांची विचारपूस केली जाते, त्यांना हॉस्पिटलला देखील जे आहे ते शिफ्ट केलं जातं आहे. जवळच असलेल्या राजावाडी असे अनेक हॉस्पिटल, सायन रुग्णालय असेल, अशा अनेक रुग्णालयांमध्ये जे आहे त्यांना नेण्यात येत आहे. क्रिटिकल असतील. काय सांगाल, तुम्ही कुठून कुठे प्रवास करत होता? कुठून कुठे प्रवास करत होता? कुठून कुठे प्रवास करत होता तुम्ही? लोअर परेल, चंबूर. जेव्हा कसं कळालं तुम्हाला ही घटना, तुम्ही कधी कळालं तुम्हाला किंवा कशा प्रकारे कळालं? अनाऊन्स करून सांगितलं का की तुम्ही ट्रेन बंद झालेली आहे? अनाउन्समेंट वगैरे काहीच नाही केली. तुम्हाला कशी कल्पना मिळाली की हा सर्व आपण अटकलेलो आहोत? ट्रेन बंद झाले भरपूर वेळ, 1-2 तास झाला, काहीच रिस्पॉन्स नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर किती आतमध्ये किती संख्येने लोक होती, महिला किती होते, वृद्ध किती व्यक्ती होते आणि लहान मुलं देखील होती का त्या मोनोरेलमध्ये? ते नाही सांगता येणार, भरपूर जण होते, खूप गर्दी होती ना त्याच्यामुळं ते खूप गर्दी होती. काय नक्की सांगत? नक्कीच आपण पाहू शकतो की सर्वीकडे जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच जण जे आहे त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहेत. त्यांना या महानगरपालिकेकडून त्यांची नावं देखील लिहून घेण्यात येत आहे. त्यांची माहिती पुरेशी अशी माहिती जी आहे त्यांच्याकडून लिहून घेतली जात आहे. त्यांना देखील काही त्रास होतोय का ह्या सर्वाची माहिती एकंदरीत सर्वांकडून घेतली जाते आणि त्यानंतरच जे आहे त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये देखील जे आहे ते नेण्यात येणार आहे. तर ह्या सगळ्या रेस्क्यू केलेल्या सगळ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया होत्या. पण मुंबईकरांसाठी खरं तर हे नेहमीचंच आहे. लोकल बंद पडणं, मोनोरेलमध्ये अडकणं. फिर भी वो अंदर ले रहा है आदमी को, वो सिक्योरिटी है ना बराबर नहीं, अंदर लेने के लिए बोला नहीं फिर भी ले रहा है. कम से कम बहुत है, अभी पूरा ट्रेन भरा है, पूरा ट्रेन भरा है. बालकृष्ण वराडकर. ओके, एक सेकंड मैंने को बस थांबवलं
आणि हे प्रवासी सांगतात सिक्युरिटी थांबवत सुद्धा मैं उतर गया, कैसे बच गया वही मेरे लिए काफ़ी है। और मेरे हिसाब से तो ये बार बार होता रहता है, सरकार को मेरे ख्याल बंद ही कर देना चाहिए, पब्लिक को बहुत परेशानी होता है। मैं वड़ाला से चढ़ा हूँ और यहाँ पे आके फंस गया। दूसरा तीसरा स्टॉप मुझे चेंबूर जाना था। हाँ, चेंबूर से करीब 3 घंटा अंदर था। हाँ, सब पेनिंग में थे और किसी किसी को मतलब चक्कर भी आ रहा था और बीपी लो हो जा रहा था, मतलब बेहोश भी हो रहे थे अंदर। हाँ, कई नहीं, छोटे उतने बच्चे नहीं थे, बुजुर्ग थे, महिला।